सुखदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती करून दुःखी मानवाला दुःखातून सोडवण्याकरता तत्वशब्द नियमाचं ज्ञान दिलेलं आहे। आणि तो तत्वशब्द नियमाचं ज्ञान म्हणजे 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि सेवकांवरती घडून आलेले अनुभव या विषयाला आपण चर्चा बैठक घेत असतो। या ठिकाणी बारशानिमित्त चर्चा बैठक घेण्यात आलेली आहे आणि पेरे भाऊ या घरचे घरमालक त्यांना चर्चा बैठक ही कशी घडवावी हेच त्यांना माहिती नाही। या ठिकाणी नामकरणच्या माध्यमातून आपण सर्व सेवक आणि या ठिकाणी त्यांचे नातेवाईक जे आलेले आहेत ते बाळांना आशीष देण्याकरता आलेले आहेत। आपण एकत्र जमलेले आहोत आणि या ठिकाणी मार्गदर्शनाच्या माध्यमातून विनोदभाऊ तांडेकरने तुम्हाला अनुभव जो सांगितलेला आहे तो सत्य अनुभव आहे। आणि या परिसरामध्ये जरी कुणी काही जरी म्हणत असेल मला कुणाकडे लक्ष द्यायचं नाही, कारण की प्रत्येक मानवाला स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला दिलेला आहे। महान त्यागी बाबा जुमदेवजी एवढंच म्हणतात, अंतरून बघून पाय पसरा, आडमार्गाने श्रीमंत बनण्याचं स्वप्न बघू नका, स्वावलंबी बना, हे आपल्या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला सांगितलेलं आहे। पण कधी कधीला काय होतो, आपण त्या गोष्टी विसरून जातो आणि आपल्यामध्ये मतभेद हा निर्माण होतो। मतभेद जरी का निर्माण करत असेल तर या मानव धर्माचा कार्यकर्ता जर मला वाटते की महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी जर ही कृपा फुकटामध्ये दिलेली नसती, पैशाने विकत दिलेली असती तर खरंच आपल्याला त्याचं मोल कळलेलं असतं। पण महान त्यागी बाबा जुमदेवजींनी निष्काम भावनेने कार्य करून आपल्याला दुःखातून सोडवलं, गरिबीतून सोडवलं, दूर केलं गरिबी आणि आज आपण सुख समाधानाने जीवन जगत आहोत। या कुटुंबामध्ये 2 मुलीनंतर इथल्या बाईची इच्छा झाली की मला वंशाचा वारीस हवा। प्रत्येकाला वाटते की आपल्याकडे मूल हवा आणि या ठिकाणी 2 मुलीनंतर परमेश्वराने मुलगा दिला। तिचा विश्वास आणि तिचे कार्य हे बघून परमेश्वराने घडविलं आणि त्यांना दिलं। दिल्यानंतर त्यांनी तो फळ घेतला, पण त्या फळाला किंवा त्या बाळाला कसे जोपासना करावी किंवा त्यांच्यावरती कसे संस्कार घालावे हे आई वडिलाचं कर्तव्य असते। आपण म्हणतो 5व्या नियमामध्ये आहे आपले कुटुंब मर्यादेत ठेवणे। का बरं म्हणतो? कारण की बाबांनी अगोदरच सांगून दिलेलं आहे की आपले कुटुंब मर्यादेत ठेवणे म्हणजे आपण 2 आणि आपले मुले 2। का बरं म्हटलं असेल? महागाईचा जमाना वाढत आहे आणि जर आपण 3च्या जागी 2घांना चांगले शिक्षण देऊ शकलो आणि त्यांना पुढे जाण्याचा त्यांच्यामध्ये जर साहस असलं तर आपण त्या मुलांना शिक्षणाकरता तोच पैसा बचत होतो आणि आपण त्या मुलांना 2 मुलांना शिकवू शकतो। देवाडीजवळ तुडका गाव आहे, तिच्याकडे मानव धर्माची सेविका, तिला 4 मुली झाल्या। 4 मुली अगोदर होत्या, त्यानंतर ती कार्य घडवत गेली आणि एक दिवस घरी आली कांद्रीला आली। दोघे पती पत्नी आले आणि मला म्हणायला लागले, त्याची पत्नी बोलायला लागली ती सेविका की ताई म्हणे माझ्याकडे भगवंतानी मुलगाच द्यायला हवं, मला मुलगाच पाहिजे, मला मुलगी नको पाहिजे। ती मला असे बोलायला लागली। त्यावेळेला मी तिला एकच म्हटलं टेन्शन घेऊ नको, तुझा विश्वास जरी परमेश्वरावरती असेल तर तुझ्या पदरी म्हटलं मुलगा देईलच परमेश्वर। या शब्दामध्ये मी तिला बोलली। पुन्हा एकदा आली, दोघे पती पत्नी आले।
त्याही वेळेला ती तेच शब्द बोलू लागली आणि बोलता बोलता माझ्याच तोंडून एक शब्द निघून गेला. बघा शब्द काय करतो. माझ्या तोंडून एक शब्द निघाला की मी म्हटलं, जर तुला मुलगा होईल तर तू आपल्याकडे ठेवशील आणि मुलगी होईल तर माझ्याकडे देशील म्हटलं. आता मुलगी होईल तर माझ्याकडे देशील हा शब्द मी बोलली आणि हाच माझा शब्द भगवंतानी पकडलं आणि खरंच तिला 4 मुलीनंतर 5वी मुलगीच झाली. आता 5वी मुलगीच झाली. तिचं मला फोन आलं, ताई म्हणे मला मुलगीच झाली, तुम्ही बोलले होते की 5वी जर मुलगी होईल तर तू माझ्याकडे देशील, तर आता कसं करायचं. मी म्हटलं ठीक आहे, मुलगी झाली ना म्हटलं ठीक आहे. म्हटलं मी 2 दिवसात तुला फोन करते किंवा उद्याला तुला फोन करते ना, तू मला फोन कर म्हटलं. मी तिला अशी बोलली. बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचं पुन्हा मला फोन आलं की ताई म्हणे तुम्ही जरी माझी मुलगी घ्याल तर अशा ठिकाणी देऊ शकत नाही, तुम्ही चांगल्याच ठिकाणी द्याल, पण ताई म्हणे मला 15 दिवसामधून किंवा 1 महिन्यातून माझ्या मुलीसोबत मला भेटायला मी जाऊ शकेन का, तिला भेटू शकेन का. बघा माया ही मानवाला कधीही अडवत असते. आणि माझं विचार कसं होतं की काही सेविका आहेत त्यांच्याकडे अपत्य नाही आहेत आणि डॉक्टरांनी सुद्धा हूप सोडून दिलेली आहे. तर मला वाटलं की आपण असांना जर आपण ती मुलगी दत्तक त्यांना दिली तर, हा विचार माझ्या मनामध्ये होतं. म्हणून मी तिला हे शब्द बोलली होती की मुलगी होईल तर माझ्याकडे देशील आणि मुलगा होईल तर तू ठेवशील. पण नेमकं काय झालं, ज्या वेळेला मी त्यांना फोन केले तर एकीला झाला तिला मुलगी हवी होती, तर तिला झाला मोठा एक मुलगाच होता आणि नंतरही मुलगाच झाला. तर मला मुलगाच का झाला बा म्हणून त्या सेविकाला नाराजी आली, मला मुलगी हवी होती म्हणून. आणि ज्यांच्याकडे मी म्हटलं तर तिने आपल्या स्वतःच्या भाच्यालाच दत्तक म्हणून आपल्याजवळ ठेवलं. म्हणजे परमेश्वर हे मानवाशी खेळ कसं खेळतो आणि आपल्या तोंडातून शब्द निघाले ते कसे आपल्याला अडवत असतात. आता त्या मुलीचा प्रश्न, त्या वेळेला ती मला बोलली की माझ्या मुलीला मला 15 दिवसातून 1 महिन्यातून मला भेटू देणार का ते लोक. तर मी म्हटलं तू आपली मुलगी देऊ शकत नाही, कारण की तुझी माया त्या मुलीमध्ये आहेच. आईला जरी किती मुले असणार तरी ते कमीच राहतात, कारण की आईची ममता ही अपार असते. पण एखादी आई निठोर असते, ती कठोर असते, पण प्रत्येक आई नसते. त्यावेळेला तिला मग दुसऱ्या दिवशीला मला वाटते दौरा होता देवाडीला, ते तुळका जवळच लागू नये, तिथे तिची सासूबाई आली आणि ती मला विचारायला लागली, म्हणे ताई तुम्हाला माझी सुनबाई काही बोलली का. मी म्हटलं आता यांच्यामध्ये मी काय बोलू, माझ्या पुढे विचार आलं. जर सुनेचं सांगायला गेलं तर ही घरी जाऊन नको आपल्या सुनेला काही बोलून द्यायची, तर बोलायचं तर नेमकं काय बोलायचं हा विचार माझ्या पुढे आलं. तर मी म्हटलं नाही, जे खरं आहे तेच सांगून द्यायचं ना. हो म्हटलं, आल्या होत्या पण मी त्या म्हणत होत्या की ताई मला मुलगाच हवं. तर मी म्हटलं की मुलगी होईल तर माझ्याकडे द्याल ना, मुलगा राहील तर तो तुम्ही ठेवा, ह्या शब्दामध्ये मी बोलली म्हटलं. तर मी म्हटलं म्हणे की आता ऑपरेशन करून घे. तर ती म्हणत आहे म्हणे की नाही मला मुलगाच पाहिजे, मी ऑपरेशन काही करत नाही. आता तो तुमचा घरेलू मॅटर, काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा. पण ज्यांच्याकडे मी देणार होती त्यांनी म्हणजे नाकार असं दिलं की हाच माझ्या 15 दिवसाचा आहे, याचं करायचं की काय करायचं. म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंट सर्व्हिस नाही, काही नाही, तर कसं करायचं. परतपा करणं म्हणजे साधारण गोष्ट नाही आहे, तुम्ही स्वतः विचार करा. आणि मग नंतर माझ्या मनामध्ये पुन्हा एक विचार निर्माण झाला
की मी म्हटलं होतं की तू मला मुलगी होईल तर देशील बा. परमेश्वराने माझे शब्द पकडले असावं असं मला वाटलं. आणि जर मी ती मुलगी 12 दिवसाची जर तिला आपल्याजवळ ठेवणार तर तिचं म्हणजे तिच्याकडे लक्ष कोण देणार? मी परमेश्वरी कार्य करणार की तिला सोबत घेऊ घेऊ कुठे फिरणार? असंख्य विचार माझ्या मनामध्ये निर्माण झाले. तर तिच्या सासूबाईंनी एकच म्हटलं तिथल्या दौऱ्यामध्ये दिवाळीच्या, की म्हणे 5ही मुली आहेत तरी काही आम्हाला काही म्हणे ताई म्हणे टेन्शन नाही आहे म्हणे, 5ही मुलीचं परतपाड मी करू शकते म्हणे, अशी तिची सासूबाई मला म्हणायला लागल्या. त्यावेळेला मला आनंद झाला. आणि जे तिची माया होती ती माया म्हणजे तिच्याच इथे राहावं. आणि भगवंतीने ऑपरेशन केलं नाही. आणि माझी सुद्धा इच्छा म्हणते भगवान बाबा हनुमानजीला, महानत्यागी बाबा जुमदेवजीला, की तिच्या पदरी खरंच तिला खूप मुलाची आशा आहे. तिच्या पदरी पुन्हा रूपी तिची जी इच्छा आहे ती इच्छा भगवान बाबा हनुमानजीनी, महानत्यागी बाबा जुमदेवजीनी पूर्ण करावी असं मी परमेश्वराला विनंती करते. पण मला एकच समजते की मुलांमध्ये काय असते आणि मुलींमध्ये काय. आपण म्हणतो की मुलगा आपल्याला पुढे नेतो आणि आपण म्हणतो की मुलगी झाली तर ते जावायचं धन असते. पण मुलीची माया किती असते वडिलावरती, आईवरती. आणि मुलांची माया कशी असते, जर पत्नी आली की तो आपलं राहतच नाही. आपण त्याला किती प्रेम दिलं तरी तो आपलं राहत नाही. आपले जरी तो असतो पण त्याच्यामधलं काहीतरी प्रेम, जास्त प्रेम म्हणजे पत्नीला जातो आणि थोडंसं प्रेम फक्त आई करता असते. असते की नसते? तुमच्याकडे पण सुना असणार. हे म्हणजे चालतच आलेलं आहे. म्हणून मुलगा असो किंवा मुलगी असो यामध्ये आपण भेदभाव करू नये, मतभेद करू नये. कारण की मुली जरी आहेत तरी त्या चांगल्याच आहेत. आणि आता तुम्ही बघत आहात की काही काही लग्नाचे मुली असतात तर त्यांना मुली नाही मिळत आहेत, मुली नाही मिळत आहेत. एक होता जमाना मुलांचा आणि आता पुढे येणार आहे जमाना मुलीचा. म्हणून हे मतभेद दूर करायला पाहिजे. परमेश्वरी कार्याला आपण पुढे नेण्याकरता आपण मानव धर्माचे सेवक आहोत. आणि मानव धर्माचे सेवक असून आपले विचार कसे असायला पाहिजेत तर चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपण चर्चा बैठकीला जायला पाहिजे. मला वाटते शिलेगावचे सेवक चर्चा बैठकीला जातात की नाही जात? चर्चा बैठकीला जावं आणि चर्चा बैठकीच्या माध्यमातून 4 तत्व 3 शब्द 5 नियम काय असते यावर कोण कसं अनुभव आपल्याला सांगतो आणि कसं बोलतो त्याकडे लक्ष द्यावं. कारण की ही मानव धर्माची शाळा जी आपण म्हणतो तर ही खरंच भगवत कार्याची ही चर्चा बैठक आहे. आणि या चर्चा बैठकीमध्ये गेलो तर आपल्याला ज्ञान साध्य होतो आणि त्या ज्ञानातून आपण काहीतरी घेतो, आपण काहीतरी शिकतो, आपल्याला एक नवी शिक मिळतो. पण आपले विचार जे वाईट निर्माण आपल्या मनामध्ये विनाशकाली विपरीत बुद्धी निर्माण झाली की आपण एकमेकांच्या काळ्याच करत असतो आणि एकमेकांना वाईटच बोलत असतो. मलाही माहित आहे या शिलेगावमध्ये माझ्याबद्दल किती वाईट बोलतात तर, पण मला फरक पडत नाही. 2004 पासून बाबा आत्मबोलानी आले. मी तर एकच म्हणते किती आले आणि किती गेले, जवळ किती आले आणि किती दूर गेले. जवळ बसणारे पण दूर गेले. पण मला त्याची काही पर्वा नाही. का बरं पर्वा नाही? कारण की मला माहिती आहे भगवान बाबा हनुमानजींनी महानत्यागी बाबा जुमदेवजीला आत्मबोलानी पाठविलं तर हे काही साधारण गोष्ट नाही. ज्या अर्थी भगवान बाबा हनुमानजी माझ्या सोबत आहेत, महानत्यागी बाबा जुमदेवजी माझ्या सोबत आहेत, तर मला कुणाची आवश्यकता नाही. कारण की मी ध्येय मजबूत करूनच कार्य करत आहे. म्हणून तुम्ही सुद्धा चांगले कार्य करा आणि आपल्या कार्याची पावती त्या भगवंताजवळ देत चला. आजच्या प्रसंगी आज या ठिकाणी बारशानिमित्त कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि जास्त बोलणं हे उचित नाही. कारण की नामकरण विधीचं